हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. तर आहे ना आपण आज 14वा अध्याय पाहणार आहोत हं. तर आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आज हा 14वा अध्याय पाहणार आहोत. आपण त्याच्या आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी ह्या सुंदर स्लाइड बनवल्या त्यांना प्रणाम करूया, आशीर्वाद घेऊया. आमच्या पूजा माताजी आणि आमची ही पूर्ण टीम ज्यांच्या सहकार्याशिवाय ना आपला हा उपक्रम झाला नसता. कारण पडद्याच्या मागे त्यांची खूप कष्ट असतात. तर त्यांना सर्वांना पण प्रणाम करते आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, आमचा उत्साह वाढवता, तर तुम्हाला पण सादर प्रणाम. हं. तर कालचा जो अध्याय होता ना थोडासा त्याच्यामध्ये शेवटी प्रकृती आणि पुरुष यांच्या संपर्कातून कसं ते आपलं पुढचं शरीर तयार मिळतं आपल्याला, वेगवेगळ्या योनी मिळतात. हे सगळं असं होतं ते. म्हणजे तुम्हाला ते कळलं नसणार तेवढं. आता आजचा जो अध्याय आहे ना, हा जेव्हा तुम्ही शिकणार, तेव्हा जरा तुम्हाला ते काळचे हे भौतिक प्रकृतीविषयीचे जे श्लोक होते ना, ते व्यवस्थित समजतील. हं. कालच्या अध्यायाची सुरुवातीला 6 प्रश्न होते अर्जुनाने विचारलेले. की प्रकृती काय? पुरुष काय? क्षेत्र कोण? क्षेत्र कशाला म्हणायचं? क्षेत्रज्ञ कोण? त्याच्यानंतर ज्ञान कशाला म्हणायचं आणि ज्ञानम म्हणजे ज्ञानाचं ध्येय काय? तर आपण त्याची उत्तरं व्यवस्थित पाहिली होती. मग त्याच्यानंतर अ, भगवंतांनी थोडं ज्ञानाची दृष्टी असणं आपल्यासाठी किती आवश्यक आहे. ज्ञान मिळवण्याची पद्धती कशी हवी, तुमच्या ज्ञानाचं ध्येय काय हवं, हे सगळं आपण कालच्या अध्यायामध्ये बघितलं होतं. हं. तर आता आजचा जो अध्याय आहे ना, तो तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, हा अध्याय आपल्याला भौतिक प्रकृती म्हणजे जी सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांनी बनलेली आहे. त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती देतो. माताजी घ्या पुढची स्लाईड. की हा जो हे जे 3 स्वभाव असतात, प्रत्येक जण ह्या 3 स्वभावाच्या प्रभावाखालीच असतो. कुठल्या ना कुठल्या तरी एका गुणाच्या प्रभावाखाली असतोच असतो आपण. मग त्याच्यामध्ये तो मनुष्य काय वागतो, त्याच्या आवड-निवड काय असतात, हां, म्हणजे वैशिष्ट्य त्याची. मग त्या गुणांमध्ये मृत्यू आल्यावर पुढे काय जातो, कुठे जातो आणि गुणातीत कसं व्हायचं. म्हणजे ह्या आपल्याला शुद्ध सत्व गुणात जायचंय.
या गुणांच्या पलीकडे कसं जायचंय हे पण कृष्णाने सांगितलेलं आहे. तर माताजी घ्या पुढे तुम्ही. तर ह्याचं नावच काय आहे? गुणत्रय विभाग योग. तर संस्कृतमध्ये गुण म्हणजे एकतर्फे एक अर्थ असा होतो, की जो तुम्हाला बांधून ठेवतो, दोरी जी तुम्हाला बांधून ठेवते. तर आता ही त्रिगुणी माया आपल्याला कशी बांधून ठेवते, ते ह्या अध्यायात आपण पाहणार आहे. तर ॲक्चुअली आता आपण म्हणू ना, की मला कुठे कोणी बांधलंय? तर आपण फ्री आहोत ना आपल्याला कोणी बांधलंय? तर इथे पहा तुम्ही जेव्हा हा अध्याय आता आपला पुरा होईल ना, तेव्हा कळेल, की कशी ही त्रिगुणी मायेने आपल्याला बांधलेलं आहे. अजिबात आपण कुठल्या ना कुठल्यातरी गुणाच्या प्रभावाखालीच असतो आणि तसंच वागत असतो. थोडंसं आपल्याला व्हिजन देतो की तुम्ही कुठल्या गुणाखाली आहात म्हणजे गुणाच्या प्रभावाखाली. हे आपलं आपण थोडंसं पाहू शकाल. हं. आणि गुणातीत कसं व्हायचं, कृष्णांकडे जायला आपल्याला कुठले गुण हवे, हे पण आपण पाहू शकू. ओके. माताजी वाचा हे. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परम सिद्धी प्राप्त झालेली आहे. हरे कृष्णा. आता आहे ना हे जे वरती आकाशात आहेत ना, ते नवयोगेंद्र आहेत. तर ते जे 9 योगेंद्र आहेत ना, त्यांना एक सिद्धी होती त्यांच्याकडे. ते भगवंतांचे शुद्ध भक्त. त्यामुळे त्यांना एक सिद्धी होती. कुठली सांगा? ते म्हणजे ह्या सगळ्या त्रिभुवनांमध्ये, ब्रह्मांडामध्ये किंवा वेगवेगळी ब्रह्मांड मिळून सगळे जे काही लोक वगैरे जिकडे-तिकडे त्यांची इच्छा होईल ना, तिकडे जाऊ शकतात. स्वतःच्या स्वतंत्र गतीने ते प्रवास करतात आणि त्यांची जिकडे इच्छा होईल तिकडे ते जाऊ शकतात. पण ते जातात कुठे सांगा? तर जिथे भागवत कथा, भगवंतांविषयीच्या कथा सुरू आहेत, ते ऐकण्यासाठी ते जात असतात. मग इथे जो प्रसंग आहे ना, तो निमी महाराज म्हणून होते. म्हणजे जनकपुरीचे राजा होते हे राजा निमी. ते एकदा यज्ञ करत असतात. भा हां, तर तेव्हा हे येतात तिथे. मग निमी महाराज हे स्वतः पण अतिशय शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे. मग ते त्यांना येत आल्यावर सुंदर आसन वगैरे देतात, त्यांची पूजा वगैरे सगळं करतात आणि त्यांना विचारतात, की "मी भागवत धर्माचं पालन कसं करू?" म्हणजे हे राजा जे ऑलरेडी शुद्ध भक्तच होते, ते विचारतायत, की "मी भागवत धर्माचं पालन कसं करू?" म्हणजे हे जे ज्ञानी लोकं जी भक्तीत शुद्ध भक्त असतात ना, किती विनम्र असतात बघा. आणि ते राजे पण असेच होते. त्यांच्या ह्या शंका पण अशाच असायच्या, की आपण आणि आपली प्रजा भगवंतांशी जोडून कशी राहू? कारण अंतिम मुक्ती तर त्याच्याचमुळे मिळणार आहे. हं. आता ना इथे श्लोकात कृष्ण काय काय सांगतायत बघा, की पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो. कारण 9व्या अध्यायात आणि त्याच्यानंतर पण आपण अ, ज्ञान कृष्णाने आपल्याला दिलेलंच आहे. आता आहे ना, परत एकदा ज्ञान देतायत कृष्ण आपल्याला. आता हे ज्ञान जाणल्यामुळे काय होणार आहे, सर्व मुनींनी परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हे ज्ञान जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे. तर आता जे आपण हे ज्ञान पाहतोय ह्याचा उपयोग काय होणार आहे आपल्याला? तर आपल्यामध्ये जी भक्ती वगैरे असते ना, ती टिकून राहावी लागते. हं. परमसिद्धी म्हणजे भगवंतांची प्राप्ती होऊ शकते ह्या ज्ञानाने. मग त्यासाठी गरजेचं काय असतं, तुम्ही ह्या भक्तीमध्ये टिकून राहणं. हं. मग आताचा हा जो अध्याय आहे ना, ह्या माया आपल्याला कशी सगळं हरण करू शकते आपली, हे जर का आपल्याला कळलं, तर तुम्ही तिच्यापासून सावध राहाल आणि भक्तीमध्ये टिकून राहाल आणि मग परमसिद्धी प्राप्त करू शकाल. जी ब ब हे आता निमी महाराज किंवा हे नवयोगेंद्र ह्या सगळ्यांनी ते भगवंतांना प्राप्त केलेलंच आहे, अशी. हां, तर हे जे आता आपण ह्या अध्यायात पुढे शिकणार आहोत ना, त्यांनी ती परमसिद्धी प्राप्त केलेली आहे आणि आपण पण जर का हा अध्याय व्यवस्थित समजून घेतला तर करू शकू. त्यासाठी ना, आधी मुख्य कसं असतं, तुम्ही अ, गीता शिकताना, तसं काहीही शिकताना तुमच्या समोर एक ध्येय हवं.
आता म्हणजे आता ना कसं आहे, एखादा मुलगा एखादा हुशार आहे, 10वी वगैरे परीक्षा देतोय. तर शाळेत पण चांगल्या प्रकारे अभ्यास घेतला जातो. तरी पण कोणतरी त्याला सजेस्ट करतं ना, की तू एखादा क्लास लाव, की जिथे अजून थोडे क्वेशन पेपर वगैरे ट्युटोरियल सोडवून घेतली जातात, ज्याचा तुला जास्त फायदा होईल वगैरे. तर हे तो का करत असतो? तर त्याच्या मार्क अजून चांगले येण्यासाठी, प्रॅक्टिस चांगली करण्यासाठी वगैरे. तर इथे सुद्धा सुद्धा ना, आपल्याला भक्तीमध्ये टिकून राहायचंय. त्यासाठी हे ज्ञान गरजेचं असतं. मग तुम्ही ना जर का कुठलंही ध्येय न ठेवता गीता शिकायला आलात, तर कदाचित 18 दिवस झाल्यानंतर तुम्ही विसरून पण जाल. हां, मी जॉब करेन वगैरे असं म्हणाल पण आणि करणार नाही आणि सगळं होत्या तिथेच राहील. तुम्ही भक्त कृष्णांशी जोडलं जाणार नाही. हं. त्यासाठी ना तुम्ही एक ध्येय ठेवून गीता शिकायला हवी. ही जी परमसिद्धी प्राप्त करायची असते, हं, ही लाँग टर्म गोल असतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या समोर शॉर्ट टर्म छोटी-छोटी काहीतरी ध्येय हवी. म्हणजे आता गीता तुम्ही इथे का शिकायला आला? तर तुम्ही काय म्हणाल, की कृष्णाची प्राप्ती. तर ते इथल्या सगळ्यांचंच ध्येय आहे, भगवत प्राप्ती. हं. आणि ते खूप लाँग टर्म म्हणजे ते कदाचित काही जन्मांचं पण ध्येय असू शकतं. हां. आणि ते सर्वांचंच ध्येय आहे. पण अजून पण तुम्ही फोकस राहून काहीतरी मी गीता शिकतोय, तर मी ते ज्ञान जीवनात म्हणजे तसं सांगितल्यासारखं वागेन आणि मी काहीतरी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेन, असं आपल्यामध्ये हवं. तर आपण ह्या ज्ञानाच्या टचमध्ये राहणार आणि तुम्ही चेंज स्वतःमधले बघू शकाल. मग आपल्याला ती गोडी लागते. मग म्हणजे कायही गोल असावेत, पण गोल असावेत गीता शिकताना, असं आमच्या अन्वया माताजींनी सांगितलेलं आम्हाला. तर तुम्ही सांगा, तुम्ही इथे गीता शिकायला का आला? म्हणजे सांगू शकता तुमची काहीही एम असू देत. भगवंताला जाणून घेण्यासाठी. हां, गीतेमध्ये काय सांगितलंय वगैरे. हां. आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जीवन जगताना कशा पद्धतीने जीवन जगले पाहिजे हे समजून घेण्यासाठी. हां, हे पण खूप छान उत्तर आहे, की आणि गीता आपल्याला ते शिकवते पण, की तुम्ही मनुष्य म्हणून काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि पण सांगू शकता, की गीता मी का मोक्ष शिकली? मिळवणे. हां, हेही छान आहे. ही भगवत प्राप्ती, परमसिद्धी म्हणू आपण. हं. ओके. आणि पण तुम्ही सांगू शकता, आहेत का कोणाची? तर अ, ही ध्येय हवीत. शॉर्ट टर्म गोल ठेवा स्वतःसमोर. म्हणजे कुठली? अशा टाइपची तर हवीच आपल्यामध्ये. हां, की मला पटकन राग येतो किंवा मी खूप जास्त ओव्हर थिंकिंग आजकाल असतं बघा. मी खूप जास्त विचार करतो. अ, किंवा मी शांतपणे समोरच्याचं ऐकू शकत नाही. आधीच स्वतःचं सांगायला सुरू करतो. कॉन्सन्ट्रेशन होत नाही. एका जागी जास्त वेळ बसून मला अभ्यास करता येत नाही. मग मी सारखं डिस्ट्रॅक्ट होत असतो. अ, अशा टाइप म्हणजे की मला हां, माझी एकाग्रता वाढवायची आहे. किंवा मी ठरवते, की आपल्याला आता हे शॉपिंग वगैरे करायचं नाही, तरी पण उठते आणि काहीतरी घेतेच वगैरे अशा टाइप. तर अशी सुद्धा असलीत ना तुमची तर चालू शकतात. तुम्ही जसं-जसं गीतेचा अभ्यास कराल आणि जप कराल, ही जी आपली धावणारी इंद्रिय आहेत ना, गीतेचं ज्ञानच इतकं परिपूर्ण असं की ही जे आपलं धावणारं मन असतं ना, हे तुमच्या कंट्रोलमध्ये येणार. तुमच्या इंद्रिय तुमच्या ताब्यात येणार. हां. आणि आपण आहे ना, भक्तीच्या मार्गावर एकाग्रपणे पुढे हं, जाऊ शकतो आणि जीवनात कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल, तर गीता तुम्हाला ह्यामध्ये मदत करणार. ओके. तर म्हणून गीता शिकताना आपल्या पुढे काहीतरी ध्येय हवीत आणि ते फरक आपल्याला जाणवतात. मग आपण आणि कृष्णांशी जोडलो जातो.
तर इथे जी त्यांना ती परमसिद्धी जी म्हणायची आहे ना, ती आहे. सिद्धी ह्याचा अर्थ अजिबात असा घ्यायचा नाही, की कुठल्यातरी वेगळ्या पॉवर, की दुसऱ्याच्या मनातलं ऐकणं, पाण्यावर चालणं. ही जी असतं ना, ही वेगळ्या स्वरूपाची मायाच असते. तुम्हाला आणि तुम्ही जर कृष्णांच्या आणि तुमच्यामध्ये माया काहीतरी ते तसं करत असते. त्याच्यामध्ये गुंतलात तर तुम्ही कृष्णांपासून बाजूला होता. हां. त्याच जन्म-मृत्यूमध्ये अडकून पडता. त्यामुळे परमसिद्धी इथे याचा अर्थ काय आहे? तर भगवंतांची प्राप्ती झालेली आहे. हं. तर ही त्रिगुणी मायेला समजून घेतलात, तर त्या मार्गावर आपण राहणार. हं. माताजी घ्या आता पुढे. पाहूया आता काय काय सांगितलंय. हरे कृष्ण. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. हरे कृष्णा. हां, हे ज्ञान आहे, हे तुम्हाला मोक्ष देऊच शकतं बघा, की तुम्ही भगवंतांमध्ये स्थिर होत जाता आणि भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकता. मग आपण जन्म-मृत्यूच्या पण नाही आणि ही भगवंतांची हे जी धाम आहेत ना, ही आध्यात्मिक आहेत. ही प्रलयाशी काही ह्यांचा संबंध नसतो. ती नित्य आहेत. हं. प्रलय येत असतात आणि जात असतात. पण ही धाम ही वरती आहेत. हां, दूर आध्यात्मिक जगत आहे ते. तिथे प्रलय वगैरे काही नाही. ते नित्य धाम आहे. आणि आता बघा हां, खरं तर की इथे हे जे चित्र आहे हे वैकुंठाचं आहे. तिथे बघा सगळे स्त्री-पुरुष कसे सुडौल बांधायचे एकसारखे आहेत. तिथे ना कुठल्याही प्रकारचं दुःख नसतं. वैकुंठ नावच आहे, की तिथे कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये. सगळी निरोगी आणि व्यवस्थित असतात. हां. अ, भागवतममध्ये वगैरे वर्णन आहे ना त्याचं. इथे आपल्या इथे प्रत्येक जण वेगवेगळं दिसतं. प्रत्येकाला काही ना काहीतरी कधी आजारी वगैरे पडत असतात. वेगवेगळ्या स्वरूपाची दुःख असतात. हे सगळं इथे आहे. तिकडे ह्या म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे काहीही नाहीये. हां, सच्चित आनंद अशी ती आध्यात्मिक लोक आहेत. मग आता खरं तर हे वर्णन ऐकल्यावर ना आपल्यामध्ये असं वाटायला पाहिजे, की मी पण तिकडे जायला हवं. पण हेच आता इथे स्वित्झर्लंड वगैरेची माहिती सांगितली असती, तर आपलं आपण मनात ठरवू पण, की ठीक आहे छान दिसतंय एखादं हे ठिकाण चांगलं वाटतंय तसं. मग आपण नंतर Googleवर चेक करतो, की कुठं आहे, काय अंदाजे खर्च येईल एखाद्या ट्रिपसाठी आणि आपण 1-2 वर्ष पैसे साठवून जाऊनही येऊ. पण तितक्या ओढीने आपल्याला वैकुंठात जावंसं वाटत नाही. का वाटत नाही? तर पुन्हा तेच, की आपण मायेमध्ये अडकलेले आहोत. ती ज्ञानाची दृष्टी आपल्याला अजून आलेली नाहीये. हां. तर त्यामुळे आपण तितक्या ह्याने म्हणजे प्रभुपाद स्वामींचे गुरु भक्तिविनोद ठाकूर आहेत ना, अ, ते नेहमी म्हणायचे, की आपल्याला तेवढ्या ह्याने वैकुंठात जावं असं वाटत नाही. खरं तर जायला हवं, त्यासाठीच मनुष्य जन्म असतो. पण का वाटत नाही? तर आपण अजून इंद्रिय विषयांमध्ये म्हणजे ना काल होतं बघा, की तुम्ही तुमच्या इंद्रियांना उच्च स्तराच्याच गोडी दिलेलीच नाही. आपण अजून खालच्या स्टेटवरच अडकून पडलेलो आहोत. हं. जेव्हा ज्ञानाची नजर येईल, जरा वरचे आनंद प्राप्त करू, तेव्हा आपल्याला ती गोडी खरी कळणार. हां. त्यासाठी ना मुख्य काय अडचण असते, की आपण ह्या पृथ्वीला आपलं घर समजतो. हां. ते इथे ना ह्याच स्पष्टीकरणात ह्या अध्यायात ना प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे, की ती विंचवाची मादी असते ना, ती भात वगैरे भरून ठेवतात ना शेतकरी, त्याच्यामध्ये अंडी घालून निघून जाते. मग ती निघून जाते. पण पिल्लं जेव्हा त्यातनं बाहेर येतात ना, तेव्हा त्यांना वाटत असतं, की तो जो भाताची ती हे आहे ना, ते भरून ठेवलेलं तेच आपलं आई आहे. तर त्याची आई तर ती नसते. तसं आपल्याला आहे, की आपल्याला वाटत असतं, की ही आहे जी पृथ्वी आहे हेच आपलं घर आहे. तर ॲक्चुअली भगवंत हे आपले खरे आई-वडील आहेत. हे जेव्हा आपल्याला कळणार, तेव्हा आपल्याला तिकडे जायची ओढ लागणार. हं. हां, माताजी घ्या पुढे. हरे वाचा, कृष्ण. वाचा. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कौंतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात
आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्णा. हं. ह्या ज्या भौतिक प्रकृती काय वगैरे तेच आता आपण पुढे बघणार आहोत हा. मग ह्या ज्या योनी प्रकट होत असतात ना, ह्या सगळ्या इथं आहेत. कुठं? हे जे भौतिक जगत आहे ह्याच्यामध्ये. आणि मग आपला प्रवास असतो त्या 84 लाख योनींमधून. पण हे इथे जे काय प्रकट झालेलं आहे, ही भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे. हे जे भौतिक प्रकृती म्हणतो ना, ही बहिरंगा शक्ती आहे भगवंतांची. तर इथे जे काय आहे ना, ह्याचे बीज प्रदाता पिता कोण आहेत सांगा? भगवंत आहेत. ती सांगतायत बघा. अहम बीजप्रद पिता. आपल्या मग तुम्ही इथे ना बिलकुल असं घ्यायचं नाही, की तुम्ही स्त्री आहात, की पुरुष आहात, की काय. इथे जे जीवात्मे आहेत, शरीर तुमचं वरचं प्राणी वगैरे काहीही असू दे कुणाचं, बीज प्रदाता पिता आपले भगवंत आहेत. हं. म्हणजे तुमच्या इथे आपण लक्षात घ्यायचं, की आपल्याला वाटतं खूप, की मी करता, मी भोगता, मी सगळं इथे घेतलंय, मी मिळवलंय. तर असं नाहीये. आपल्याला बीज देणारे पिता पण आपले भगवंतच आहेत आणि बाकीचं तर त्यांनी सगळं इथे दिलेलंच आहे जगण्यासाठी जे आवश्यक आहे वगैरे. हां, पण हे जे मूळ इथले कोण आहेत तर भगवंत आहेत. आपले बीज प्रदाता पिता पण तेच आहेत. ओके. हां. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे आत्म्याला ना त्यांची ओढ असते. त्याला माहीत असतं हे, की आपण तिकडनं आलेलो आहोत. ओके. हां, माताजी घ्या पुढे. हां, हे आपण दुसऱ्या अध्यायात पण वाचलेलं आहे. एकदा वाचून दाखवा. हे ना 84 लाख योनींचं वर्गीकरण दिलेलं आहे. ओके. वाचा माताजी. हरे कृष्णा. मी बीज प्रदान करणारा पिता आहे. 4 लाख प्रकारचे मानव, 30 लाख प्रकारचे पशु, 10 लाख प्रकारचे पक्षी, 11 लाख प्रकारचे कीटक आणि सरपटणारे जीव, 20 लाख प्रकारचे वृक्ष, झाडे, वेली, गवत, 9 लाख प्रकारचे जलचर. हे वर्गीकरण आहे हां. हां, माताजी घ्या पुढे. तर ह्या ज्या सगळ्या आहेत ना, ही आपण लक्षात ठेवायचं. आपण कुठल्या लॅबोरेटरीमध्ये तयार नाही केलेल्या आणि त्या ज्या भगवंतानी आपण तयार केलं तरी ते पटकन रोगाला बळी वगैरे पडतात. म्हणजे आपण आता बघितलं ना, आपण जी जीएम बियाणी वगैरे ऐकलं असेल ना तुम्ही, जी बनवली आणि जी खातोय त्याचे परिणाम किती शरीरावर म्हणजे हेल्थसाठी चांगलं नसतं वगैरे. पण हे जे ओरिजिनली भगवंतानी बनवलेलं आहे ते सकस होते बघा. ती वाण म्हणतो ना आपण धान्यांमधलं. तर ते छान होतं. तर हे जे मूळ इथे हे 84 लाख जे बनलेलं आहे ते भगवंतानी तुम्ही त्यात हेरफेर करू शकता लॅबोरेटरीजमध्ये. पण ओरिजिनली इथे आपण काहीही बनवू शकत नाही. इथे ना सगळं भगवंतानी बनवून दिलेलं आहे. तुम्ही त्याचे फक्त ह्या स्वरूपातून त्या स्वरूपात वगैरे असे फेरफार करू शकता फक्त. ओके. हां. वाचा माताजी. सत्त्वं रजस्तम इति गुणा प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाऊ अर्जुना, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणामुळे तो बद्ध होतो. हरे कृष्णा. हां, ही आता बघूया ही त्रिगुणी माया, ही भौतिक प्रकृती, ती कुठले 3 गुण आहेत लक्षात ठेवा हां. सत्व, रज आणि तम. ह्या 3 गुणांनी बनलेली आहे. आणि ती मग दाखवली आहे बघा. खाली आपण आहोत, मधी ती आहे कठपुतल्यांसारखी आपल्याला नाचवते. आणि भगवंत हे मायापती आहेत. मायेच्या वर भगवंत आहेत. हां. मग जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा ह्या त्रिगुणांनी बद्ध होतो म्हणजे आपण बांधलं जातो. तर कधी येतो आपण तिच्या संपर्कात? तर जेव्हा आईच्या गर्भातून कोणही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतो, तेव्हा ही माया आपला ताबा घेते. आपल्याला बद्ध करून टाकते. हां. घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे हे अनघ अर्जुना,
सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जी सत्वगुणांमध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा तर आता आपण पहिल्यांदा सत्वगुणाविषयी पाहणार आहोत. तर हा सत्वगुण आहे ना, हा इतर म्हणजे सत्व, रज आणि तम हे तीन बघितले तर हा सत्वगुण हा निर्मळ आहे, म्हणजे शुद्ध आहे. बाकीच्या दोघांपेक्षा शुद्ध स्वरूपाचा आहे तो. हा निर्मळ असा आहे. ही लोक कशी असतात माहित आहे, आणि हा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे, म्हणजे तो तुम्हाला भगवंतांकडे म्हणजे तुम्हाला भगवंतांकडे जायला मदत करणार आहे. तुम्हाला भगवंतांकडे जर का आपल्याला जायचं असेल तर आधी पहिल्यांदा आपल्याला सत्वगुणात यावं लागणार. हा तो निर्मळ आहे, शुद्ध स्वरूपाचा आहे. तर जे सत्वगुणामध्ये आहेत ना, ते इथे मग का बांधले जातात तर सुख आणि ज्ञानाच्या भावनेने. मग आता बघूया कसा असतो सांगा हा. हे जे सत्वगुणात स्थित असतात ना, ते साधारण कसे असतात माहित आहे, म्हणजे जे आहे ना त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यामध्ये ते सुखी आणि समाधानी असतात. थोडेच ज्ञान असतं त्यांना. म्हणजे जेवढे त्यांचं उत्पन्न निर्व्यसनी, कोणाशी भांडायचं नाही, कोणाशी जास्त कुठली स्पर्धा नाही. त्यांची जी कला कौशल्य आहेत किंवा जीवनाच्या ज्या क्षेत्रात ते काम करतायत ना, तिथे त्यांना त्याची आवड असते आणि ते करताना ते आनंद घेत करत असतात. कुणाशी भांडणं नाहीत, व्यसनं नाहीत. आहेत त्या जबाबदाऱ्या पार पडणं, अ, देवी देवतांची उपासना वगैरे व्यवस्थित करणं, अशी असतात ती. की ज्यामुळे ना त्यांच्या जीवनात एक सुख आणि स्थैर्य असतं. ऑलरेडी असतं मात्र. कारण त्यांचा स्वभावच जे आहे त्यात आनंदी राहण्याचा, असा निर्मळ म्हणतो ना, तोच स्वभाव कृष्णाने पण तोच वापरलाय, की निर्मळ शुद्ध मनाची, आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अ सर्टन लेव्हल ऑफ कम्फर्ट असतो. म्हणजे थोडेसे प्रोफेसर वगैरे किंवा कलाकार वगैरे, म्हणजे शास्त्रीय संगीत वगैरे अशा क्षेत्रातली, की किंवा ज्या असू देत कुठल्याही क्षेत्रात, पण व्यसनी वगैरे बिलकुल नाही. स्वभाव शांत असतो, थोडासा ज्ञान मिळवण्याचा असतो. त्यामुळे त्यांच्या जीवनात थोडंसं स्थैर्य आणि आनंद असतो. हा मग का बांधले जातात इथे एवढे चांगला गुण आहे. सत्वगुणात आल्याशिवाय आपला कृष्णांकडचा प्रवास सुरू होत नाही. खरं ते काय होतं माहितीये, सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. म्हणजे काय असतं, जीवनात एक प्रकारचं स्थैर्य, सुख, संपन्नता असते. त्यामुळे अजून काय मिळवण्याची अपेक्षा नसते आणि ते धावत नसतातच मुळात कशाच्या मागे. समाधानी वृत्ती असते. त्यामुळे ना जे आहे त्यात माझं व्यवस्थित आहे. ना कुणाविषयी राग असतो, अजून काय नको असतं. जे आहे ते ओके आहे. मग त्यामुळे इथे जे ते सुख आणि ज्ञान आहे ना, त्यामुळेच ते इथे बद्ध होतात. पुढे जायची कुठे त्यांना भगवंतांची ओढ नसते. म्हणजे जे जीवनात सुख आहे त्यामुळेच थोडंसं इथं बांधले जातात. असा हा सत्वगुण असतो, पण चांगला, की तुम्हाला भक्तीत येण्यासाठी आपण आधी सत्वगुणात यावं लागणार. हा माताजी पुढे घ्या. हरे कृष्ण. रजो रागात्मकौ विद्धि तृष्णा सङ्गसमुद्भवम् तान् निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्णा. बघा हा, आता रजो काय आहे, पृथ्वी ही रजोगुणाचं प्रतीक आहे. असंख्य इच्छा असतात आपल्या, असंख्य शब्द काय वापरलाय, असंख्य आहेत. म्हणजे त्या एक पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, संपतच नाहीत. असंख्य इच्छा, महत्वाकांक्षा असतात जीवनात, की मला हे टार्गेट पुरं करायचंय. तेच होतं न होतं तोपर्यंत आपल्याला दुसरं टार्गेट सुचतं असं. हा ह्यांचा स्वभाव कसा असतो, की म्हणजे ते नेहमीच एक फ्लॅट मला आता इथे घेतो, मग एक फ्लॅट झाला की दुसरा त्याच्यापेक्षा मोठा फ्लॅट, मग एखादं फार्म हाऊस घेतो. असं म्हणजे एक कंप्लीट, ही गाडी झाली की ती गाडी, ती झाली की त्या ब्रँडची ती गाडी. मग त्या आपण वापरतोय किती वगैरे नाही, म्हणजे
एक गोल पूर्ण झालं रे झालं की लगेच दुसरं, दुसरं झालं की तिसरं. आणि त्यासाठी खूप कष्ट घेतात ते, नाही असं नाही. म्हणजे जीवनभर कसं असतं, असंख्य इच्छा. आणि त्यासाठी म्हणजे मी खूप कष्ट करणार आहे. मला ते प्रमोशन हवंच. हां, असं. मग ते प्रमोशन झालं की त्याच्यावरचं प्रमोशन हवं आणि मी त्याच्यासाठी भरपूर काम करणार आहे. 24 तासातले 22 तास जरी लागले तरी मी काम करणार आहे. आणि असं म्हणजे जीवनभर हाच सुरू असतो, की असंख्य इच्छा आणि खूप महत्वाकांक्षा. हं. मग ही इथं कशामुळे बांधली गेली आहेत सांगा? तर त्यांना फळाची फार अपेक्षा असते, की मी खूप कष्ट करणार आहे, पण मला ते हवंच. मग आता फळाची खूप इच्छा आहे, तर मग फळ भोगायला तुम्हाला जन्म तर घेत राहायला पाहिजे. त्यामुळे इथे बांधले जातात. हं. हां, मग त्याची पुढे घ्या. तमस्त्वज्ञानजौ विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तान् निबध्नाति भारत. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हरे कृष्णा. तमोगुण कसा असतो बघा, हा म्हणजे ना ऍक्च्युली सगळं अज्ञान आहे. आपल्या खालचे जे लोक आहेत ना, पृथ्वीच्या खालचे, हे तमोगुण हळूहळू त्याच्यामध्ये वाढत जातो. तर ही लोक कशी असतात माहित आहे? प्रमाद, आळस आणि निद्रा हे त्यांचे गुण हे आहेत. म्हणजे ही एकच व्यसनामध्ये गुंतलेली असतात, की आपल्याला बाकीची पण जीवनात काहीतरी करायचंय वगैरे, काहीतरी जबाबदाऱ्या आहेत आपल्यावर वगैरे, असं काहीही त्यांना कशाने फरक पडत नाही. आता तो म्हणजे दारू किंवा वेगवेगळे नशे करणं, जुगार खेळणं, हेच त्यांच्या जीवनाचं मेन ध्येय हेच असतं. शुद्धीत आलीत की तेच करायचं. अशा टाईपचं आयुष्य. किंवा आता सगळ्यात मोठं व्यसन कुठलंय? तर मोबाईलचं किंवा तुम्हाला एंटरटेनमेंटचं. मोबाईलवरचे हे गेम किती हॉरिबल, हे गेम आपण एक-एकदा ऐकतो. किती म्हणजे त्याचं विळखा पडल्यासारखा पडतो, की त्या गेमच्या नादात माणसं काय-काय करून बसतात. हं. तर हे सगळं तमोगुण आहे, की तेच एक व्यसनच म्हणजे जीवन असतं त्यांचं. ओके. तर आपण आहे ना ह्यापासून बाजूला राहायला पाहिजे ठरवून. कारण तमोगुणाचं बघा तुम्ही पुढे काय आहे. तर हे मग अशी त्यांचं हे असतं, की रात्री 2-2, 3-3 ला झोपणं, सकाळी 12-2 ला उठणं, असं आयुष्य. आणि त्या ज्या सवयी आहेत त्याच्यासाठीच जगत असतात. बाकी कशाचं त्यांना काहीही घेणं-देणं नसतं. आणि आपल्यासारख्यांनी कुणी काय सांगून ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा लोकांना जर का सुधरवलं, तर फक्त गुरूंची वाणी असते, ज्याच्यामध्ये ताकद असते, की ते त्यांना त्यातनं हात देऊन बाहेर काढू शकतात. आपल्यासारखे म्हणजे मुळात आधी सांगायला जायचं पण नाही, कारण ते ऐकणार नाहीत, बडवतील धरून. पण तुम्ही प्रयत्न करून सुद्धा बघा, काही फरक पडत नाही. कारण तिथे अज्ञान, कृष्णाने सांगितलंय, हा म्हणजे अज्ञानच आहे. त्यांच्यावर परिणाम होत नाही. एकमेव गुरु असतात, जे त्यातनं त्यांना बाहेर काढू शकतात. हं. हां. मग हे कशामुळे बद्ध होतात सांगा? तर त्यांचं अज्ञानच त्यांना इथे बांधून ठेवतं, जन्म-मृत्यूमध्ये. हां. हां, मग त्याची घ्या पुढे. आणि आता ना पुढचे जे श्लोक आहेत ना, म्हणजे पुढचे अध्याय सॉरी, त्या सगळ्यामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, की हे कसे सत्व, रज आणि तम आपल्या सगळ्यावर प्रभाव पाडत असतात. बघा हां तुम्ही. हां, मग त्याची घ्या पुढे. वाचा. सत्वं सुखे सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्णा. आता कशाने बांधलं जातोय? आपण ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये इथे अडकून कशामुळे पडतो? तर सत्वगुण सांगितलं ना, त्यांच्या जीवनात कलह वगैरे नसतो. चांगलीच लोकं असतात ती. त्यामुळे ते जे जीवनात एक जी शांतता आहे, सुख आहे, त्यामुळेच ती इथं बांधली जातात. रजोगुण
त्यांना फळाची फार अपेक्षा आहे, की मी हवं तेवढं कष्ट करतो पण मला हे हवंय. मग फळं हवी आहेत त्याच्यामध्ये खूप आसक्ती असते, मला ते फळ हवंय हवंय. मग ती फळं तुम्ही कर्म करत जाताय, फळं तुम्हाला हवी आहेत, तर ती भोगण्यासाठी जन्ममृत्यू हा पर्यायच म्हणजे दुसरा पर्यायच नाही, घ्यावाच लागणार पुढचा जन्म. आणि जे तमोगुणी आहेत ते अज्ञानातच असतात. हा, मग त्यांचं अज्ञानच त्यांना इथं मूर्ख म्हणजे त्यांचा तो मूर्खपणाच त्यांना इथे बांधून ठेवतो. ओके. हा, माताजी, म्हणजे ना हे गुण आपल्यावर कसे प्रभाव टाकत असतात माहितीये. आता समजा एखाद्याला टायफॉइड झाला, हा, तर घरात नेहमीप्रमाणे रोजचं सगळं जेवण असणार, पण टायफॉइड झालेला व्यक्ती सगळं नाही खाऊ शकणार, त्याला फक्त वरण भात खायची, कारण आंतड्याला सूज आलेली असते, नाजूक झालेली असते पचनशक्ती, त्यामुळे काही दिवस एकदम हलका हलका आहार घ्यावा लागतो. किंवा एखाद्याला शुगर आहे, तर तो काय खाणार हे त्याचा आजार ठरवतो, तो स्वतः नाही ठरवत. तसे हे जे तुम्ही ज्या गुणाच्या प्रभावाखाली असतात तसे तुम्ही वागत असता, तो गुण ठरवतो की तुम्ही कसे वागणार. हं? वाचा माताजी. हरे कृष्णा. हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्णा. बघा, हा हे जे गुण आहेत ना ह्यांची आपल्यावर वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. कधी तो मधी आत्मा आहे बघा, आणि हे गुण कसे आपल्याकडे ओढतायत आत्म्याला. कधी दोघांचा पराभव करून सत्वगुण प्रभावशाली असतो, कधी रजोगुण प्रमुख बनतो, कधी तमोगुण. अशी यांची ना वर्चस्वासाठी निरंतर ओढाताण सुरू असते. आपण निरंतर कधी ह्या गुणाच्या प्रभावाखाली, कधी त्या गुणाच्या प्रभावाखाली असं आपलं सुरू असतं. मग आहे ना, इवन आता दिवस असतो ना, एक दिवस तुम्ही बघा, त्या दिवसाच्या ज्या वेळा असतात त्याच्यावर सुद्धा यांचा प्रभाव असतो. आता तुम्ही म्हणून सकाळी जप करा म्हणतात, की तेव्हा आपली एकाग्रता होते, किंवा तुमचा अभ्यास वगैरे जो आहे ना, तो पहाटेच्या शांत वेळेत मन एकाग्र होतं आणि करा म्हणतात. मग त्याच्यानंतर जसं 8 वगैरे वाजतात, तसं मग आपल्याला दिवसाची कामं आपली सुरू होतात आणि धावपळ सुरू होते. हां, मग तेव्हा रजोगुण ॲक्टिव्ह असतो. मग एक सकाळी संध्याकाळी 7 वगैरे नंतर आहे ना, तुम्ही म्हणजे घरी आलात, की रात्रीचं जेवण, किंवा घरी जरी असाल, तरी रात्रीचं जेवण करून मग झोप यायला लागते आपल्याला. आपण जरी म्हटलो, की मी आज जॉब केलेला नाही, करतो, तरी आपल्याला झोप यायला सुरू होते. तेवढ्या ह्याने पटकन उठून जॉब करायला येत नाही. का? तर तेव्हा ना तमोगुणाचा प्रभाव सुरू होतो. हां, असं. तर हा जो गुण आहेत ना, 3 गुण, हे आपल्या सगळ्यावर प्रभाव टाकत असतात आणि त्यांची अशी निरंतर स्पर्धा सुरू असते. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्णा. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्णा. हां. तर आपल्याला ना तुम्हाला तुमच्यामध्ये सत्वगुणाचं वृद्धी होण्यासाठी ना, थोडंसं आपण सत्वगुणात, किंवा आपल्याला भक्तीमध्ये जायचंय तर लक्षात ठेवा, आपण शुद्ध सत्वगुणात जायला पाहिजे. म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित सत्वगुण असतो, फक्त आपल्यामध्ये भगवंतांशी आपण स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे आणि भगवंतांची सेवा करणं. हां, मी भगवंतांचा नित्य दास आहे. ही आपल्यामध्ये ही हे यायला पाहिजे, समज म्हणजे ही जागृती, कृष्ण भावना आपल्यामध्ये यायला पाहिजे, आणि त्या मार्गाने आपलं म्हणजे आपली सगळी कर्मफळ भगवंतांना अर्पण करून आपलं जीवन सुरू व्हायला पाहिजे. तो शुद्ध सत्वगुण असतो. त्यासाठी आधी आपण सत्वगुणात यायला पाहिजे. मग सत्वगुण कधी आपल्यामध्ये प्रभावीपणे वाढत जाणार सांगा? जेव्हा तुम्ही सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित करता. म्हणजे ही जी आपली इंद्रिय आहेत, हं, ज्याने आपण काय-काय ग्रहण करत असतो. हां, तर ह्या सगळ्याने ना तुम्ही सात्विक गोष्टी, एक उच्च प्रतीचा आनंद द्यायला पाहिजे. आता आपण सध्या ना असं झालंय, की प्रेम म्हणजे काय? तर आपण भगवत प्रेम तर लांबचं झालं. प्रेमाची व्याख्याच माणसाने करून टाकली आहे, की काहीतरी देणं.
म्हणजे मला काय तर प्रेम आहे म्हणजे तुम्ही मला काय ते लहान मुलांना पण वाटत असतं आई बाबांचं माझ्यावर प्रेम आहे तर त्यांनी मला ही वस्तू द्यायला पाहिजे ती वस्तू द्यायला पाहिजे. नाही दिलं तर तुमचं प्रेम नाही. तर प्रेमाची शास्त्रांप्रमाणे व्याख्या ही प्रेम जिथे आहे ना तिथे मुळात कशाची अपेक्षाच संपते. जिथे शुद्ध प्रेम तिथे समोरच्याकडून कशाची अपेक्षाच नाही. हं. तिथे उलट सेवेची वृत्ती असते. जर का तुमचं प्रेम आहे तर अपेक्षा तर काहीच नाही आणि तुम्ही त्यांची शुद्ध भावनेने सेवा करणार. हां, तर असं ही प्रेम ही जी भावना आहे ना, ही खूप उच्च स्तराची भावना आहे, की जिथे फक्त प्रेमाचंच आदान-प्रदान असते. बाकी कसलीही अपेक्षा नसते तिथे. ओके. तर तसं म्हणजे तुम्ही तुमच्या इंद्रियांना जेव्हा उच्च प्रतीचे आनंद द्याल, म्हणजे चांगलं ग्रहण कराल, कानानी चांगलं ऐका, अ, म्हणजे गुरूंशी जोडले जा, गुरूंची सेवा करा, शास्त्रांचा अभ्यास करा, हां. तोंडाने जरा जप करा, खाताना भगवत प्रसाद खा, भगवंतांना अन्न अर्पण करून आणि मुख्य म्हणजे आजूबाजूच्यांना पण टिफिन वगैरे नेत असाल, तर त्यांना तो दिलात, त्यांना पण प्रसाद खाल्ल्याचं पुण्य मिळेल. अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून जेव्हा आपण ज्ञानाने म्हणजे जेव्हा आपण ज्ञानाच्या नजरेने बघायला लागतो आणि जीवनात तसं वागायला लागतो ना, तसं हळू-हळू आपण सत्वगुणामध्ये येत जातो. त्यासाठी जे काही ग्रहण करतोय, हे शुद्ध स्वरूपाचं इंद्रियांना द्यायला पाहिजे आपण. तेव्हा आपल्याला सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आणि ना हाच हा जो स्थिती असते ना, ह्याच वेळेस आपलं डोकं शांत असतं, एकाग्र असतं, की अशाच मग मध्ये म्हणजे इन धिस स्टेट ऑफ माइंड तुम्ही मी कोण आहे? भगवंत कोण आहेत? माझा त्यांचा संबंध काय आहे? हा विचार करू शकता. आता हे आपण रजोचं बघू. ह्या माइंड स्टेटमध्ये आपण तो विचार पण नाही करू शकत. त्यामुळे आधी सत्वगुणात यावं लागणार. हां, माताजी वाचा. हरे कृष्ण. हे भरतश्रम, जेव्हा रजगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण. रजोगुण वाढलाय असं कधी समजायचं सांगा? की आपल्या इच्छाच संपत नाहीयेत. आणि कुणी काय दिलं तुम्हाला तरी पण तुम्हाला असं समाधान वाटतच नाहीये. हां, हे काय? नाही, तू अजून ह्याच्यापेक्षा पण चांगलं काहीतरी दिलं असतंस. मला अजून ह्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट्स हवे होते. असं म्हणजे तुमच्या इच्छा म्हणून संपतच नाहीयेत आणि फळाशी अत्यंत आसक्ती. नाही, मी एवढं कष्ट घेतलंय ना, तर मला ते मिळायलाच हवं होतं. म्हणजे त्याच्यासाठी महत् प्रयास आणि ते नाही मिळालं, की मग राग असतो. हां, तर आणि मिळालं तर पुढची इच्छा. म्हणजे इच्छा आपल्या संपतच नाहीयेत. एक मिळालं की दुसऱ्याच्या मागे धावतोय, दुसरं मिळालं की तिसऱ्याच्या मागे असं. ह्याला म्हणायचं रजोगुण प्रभावी आहे. ओके. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. हे कुरुनंदन, जेव्हा तमगुणांमध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. हरे कृष्ण. हां, कारण कसं असतं ना, वेगवेगळ्या प्रकारचे नशे करणे, दारू पिणे, सिगारेट, जुगार आणि हे गेमिंग, ओव्हरनाईट गेम खेळणे वगैरे अशामध्येच बुडालेली असतात. त्यांना बाकी स्वतःच्या जबाबदाऱ्या म्हणा वगैरे काही कशाचं पडलेलं नसतं. त्यामुळे हे हे जेव्हा असे असतील तेव्हा म्हणायचं की तमोगुणाची आपण प्रभावाखाली आहोत तमोगुणाच्या. निष्क्रियता, अंधकार, मूर्खपणा किंवा मग दुसऱ्याला मार, भीती दाखवून त्यांच्याकडनं पैसे घे वगैरे अशा टाईपचे जे असतात ते. ते सगळं तमोगुण झालं. घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणांमध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा ना सत्वगुणात असताना जर का मृत्यू झाला, तर वरची जी आध्यात्मिक लोकं असतात ना तिकडे जातात. पवित्र ग्रहलोक, की जी आध्यात्मिक जगत म्हटले जातात. अशा ठिकाणी महर्षींच्या वगैरे लोकांमध्ये आपल्याला जन्म मिळतो. जे सत्वगुणात मृत्यू पावतात. कारण त्यांना ना बेसिकली त्याचीच आवड असते. हं.
आता इथे ही जी स्लाइड आहे ना, ती गोष्ट आहे. हे जे दक्ष प्रजापती असतात ना, ब्रह्मा त्यांचे पिता असतात. त्यांना निर्माण करतात आणि त्यांना सांगतात, की मैथुनी सृष्टीची निर्मिती आता सगळं निर्माण झालंय, पण प्रजा तर हवी ना. त्यासाठी तुम्ही मैथुनी सृष्टीची निर्मिती करा. मुलं जन्माला वगैरे घाला. हां, मग त्यांची लग्न वगैरे करा. मग पहिली 10,000 मुलं जन्माला घालतात. त्यांना व्यवस्थित मोठं वगैरे करतात आणि ते कसं सांगतात, नारदांकडे जाऊन थोडंसं हे घेऊन या, गृहस्थाश्रम स्वीकारायच्या आधी. थोडंसं उपदेश ऐकून या. मग नारद त्यांना उपदेश करतात आणि म्हणतात, की एवढं सगळं करण्यापेक्षा असं करा, की भगवत प्राप्ती हेच तर आपल्या जीवनाचं शेवटचं ध्येय असतं. मग गृहस्थाश्रममध्ये अडकण्यापेक्षा सरळ संन्यासाश्रम स्वीकारा. म्हणजे जलद गतीने भगवंतांना प्राप्त कराल. आणि ते काय साधू वृत्तीची ती मुलं असतात थोडीशी. त्यामुळे त्यांना ते पटतं आणि ती 10,000 सरळ संन्यास स्वीकारतात. दक्ष प्रजापतींना कळतं तेव्हा थोडं वाईट वाटतं. मग परत 5,000 मुलं जन्माला घालतात. ती त्यांना म्हणतात जरा मोठी होतात. जरासं गृहस्थाश्रम स्वीकारायच्या आधी तुमच्या म्हणजे गुरूंकडून थोडंसं हे घ्या म्हणून. उपदेश ऐकून या. मग परत ती नारदांकडे जातात. नारद त्यांना सांगतात आणि नारद म्हणतात, की कसं आहे ना, पुन्हा एवढा लहान भावाचं कर्तव्य असतं, की त्याने मोठ्या भावांसारखं च्या पावलांवर पाऊल टाकून जाणं. तुमचे मोठे भावांनी बघा कृष्णांची प्राप्ती केली पण. तुम्ही पण करू शकता. मग त्यांना ते पटतं आणि ती पण संन्यास घेतात. मग आहे ना, हे दक्ष प्रजापतींना कळल्यावर त्यांना प्रचंड राग येतो आणि ते नारदांना शाप देतात, की तुम्ही माझं गृहस्थ जीवन ना फळू फुलू देत नाही आहात. त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो, की तुम्ही जास्त वेळ एका ठिकाणी थांबणार नाही. कारण जास्त मगच ते प्रवचन देऊन तुम्ही दुसऱ्यांना भक्त बनवताय ना. म्हणजे संन्यास वगैरे घ्यायला लावताय. तर तुम्ही जास्त वेळ एका ठिकाणी थांबूच नाही शकणार. पण नारद हे पण शुद्ध भक्त आहेत. नारद तो शाप पण अ, वरदान म्हणूनच स्वीकार करतात आणि नारदांकडे ऑलरेडी एक ताकद आहे, की ते त्यांच्या स्वतंत्र गतीने त्यांच्या मनाला जिकडे वाटेल तिकडे जाऊ शकतात. मग ते आपला हा शाप वरदान म्हणून स्वीकार करतात आणि नेहमी फिरत असतात. हां, सगळीकडे. पण जिकडे जातात तिथे फक्त भक्ती देत असतात. हां, भरपूर भक्तीचा प्रचार ह्या शापामुळे अजून मॅक्सिमम लेव्हलला जाऊन करू लागले. तर प्रभुपाद स्वामींनी एकदा आपलं असंच म्हणजे खूप हे झाले होते वयस्क आणि वृंदावनात ते एकदा आपल्या शिष्यांना सांगत होते, की आपण ब्रह्ममध्व गौडीय धारेमध्ये आहोत. आपल्या गुरु शिष्य परंपरेत नारद आहेत. हां, त्यामुळे जसं मुलांना वडिलोपार्जित संपत्ती मिळते, तसे वडिलोपार्जित शाप पण मिळत असतात, म्हणजे जी कर्ज वगैरे असतात ती. मग हा हा जो नारदांचा शाप आहे ना, तो मी आयुष्यभर डोक्यावर घेऊन भगवंतांच्या भक्तीच्या प्रचारासाठी फिरलो. आता मी वृंदावनात स्थिर होतो, तर हा तुम्ही तुमच्या डोक्यावर घ्या आणि जरा तुम्ही पण कृष्णांच्या भक्तीच्या प्रचार-प्रसारासाठी जगभर अ, प्रवास करा आणि सगळ्यांना ही कृष्ण भावना द्या. हं. हां, घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो. जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. आता ना अ, इथे आपण बघितले ना आपल्या कर्माशीच हे संबंधित असतं. मग भगवंत हृदयात असतात आपल्या. हां. तर ना जेव्हा तुम्ही रजोगुणामध्ये मृत्यू येतो आपला, तेव्हा तुम्ही कुठे हे घेत असता जन्म ते सकाम कर्मामध्ये जोडलेले असतात, की त्यांना फळाची खूप असं नाही की वाईट कर्म करत असतात. पण मन त्यांचं भरतच नसतं. मला हे पाहिजे, ते पाहिजे सतत सुरू असतं आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे फळ मला हे हवं, मला आता ते हवं. मग मी कष्ट खूप करतो, खरं मला ते मिळालंच पाहिजे. मग ते तुमची फळांशी तुम्ही खूप आसक्त आहात, तर ती भोगण्यासाठी तुम्हाला पृथ्वीवर म्हणजे इथे या भौतिक जगताशी बांधून ठेवलं जातं, की ते तर शरीर तर घ्यायला पाहिजे ना तुम्ही. त्याशिवाय त्या फळाची थोडीच तुम्ही फळ भोगू शकणार. चांगली किंवा वाईट ते भोगण्यासाठी फळ घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे मनुष्य लोकात इथे पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत राहतात. आणि ज्यांचा तमोगुणात मृत्यू होतो ना, त्यांचं पशु योनीत. हां, म्हणजे ते खालच्या लोकांमध्ये जातात.
पशुयोनी ते जीवनच असं जगत असतात की खाली जन्म घेतात आणि मग त्याच्यानंतर पुढचं हे शरीर पशुयोनीतलं मिळतं. मग इथे त्यांनी ते उदाहरण दिले, तुम्हाला खूप उघडं वगैरे राहायला आवडते, तर भगवंत म्हणतात मग झाड घे पुढचा जन्म, की राहा उघडं, किंवा मग अ, मांस मच्छी खूप आवडते, तर मग तशा टाईपची शरीर. जी शिकार करून ताजं-ताजं खाल. खूपच खायला आवडतंय, तर कायही खातायत, नुसतं खाण्यासाठी जगतोय, तर डुक्करचं शरीर. अवैध शारीरिक संबंधातच रस आहे, दुसरा कशातच नाही. तर भगवंत विचार करतात, हे उच्च चेतनेचं शरीर मी ह्यासाठी दिलेलं नाहीये. मग पुढचं शरीर कुत्र्याचं, की ज्यामध्ये तुम्ही आपलं ते करू शकाल. ते आपल्या हृदयातच आहे. त्यांना वाटतं, की मग तेच करायचंय, तर ते मॅक्सिमम लेव्हलला जाऊन करू शकाल. असंच सुटेबल शरीर देतो. मनुष्य शरीर ह्यासाठी नाही मिळालेलं. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. कर्मणः कृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असून ते सत्वगुणी असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणांमध्ये केलेल्या कर्माचे फळ दुःख आहे आणि तमोगुणांमध्ये केलेल्या कर्माचे फळ मूर्खपणा तथा अज्ञान आहे. हरे कृष्णा. हां, तर तुम्ही जेव्हा सत्वगुणात जे काही करत असता ना, ती कार्य चांगली असतात. स्वार्थी वगैरे बिलकुल नसतात ती. समाजासाठी काहीतरी चांगलं करणं, पृथ्वीसाठी काहीतरी चांगलं करणं. संशोधन वगैरे जरी करत असले, तरी मनुष्य जीवनाचा उद्धार होईल असंच करत असतात. त्यामुळे ना त्याचं फळ सुद्धा शुद्ध स्वरूपाचं असतं. आसक्त नसतात. हां, पण रजोमध्ये जे कार्य केलं जातं त्याचं काय असतं माहितीये? तेच त्यांनी मंदिर बांधलेलं दाखवलंय बघा. सत्वगुणात केलेलं कर्म, की जिथे बाकीच्या समाजाला पण तिथे येतील, त्याच्या मंदिरात दर्शतील, भजन कीर्तन करतील, ऐकतील वगैरे. आता इथे ना रजोगुणात केलेलं कार्याचं फळ दुःख असतं. असं का म्हटलंय? तर त्यांना ना फळाशी आसक्त असतात. मग मनासारखं फळ मिळालं तर मी आनंदी. आणि जर का मनासारखं फळ नाही मिळालं, तर दुःखी. आता ॲक्चुअली एक फळ आपल्या मनासारखं नाही मिळालं, तरी बरीपैकी जीवनात काय असं सगळं संपत नसतं. पण त्यांचं तसं नसतं. त्यांचं सुख-दुःख हे फळाशी बांधलेलं असतं. जर का माझ्या मनासारखं झालं, तर मी आनंदी. माझ्या मनासारखं नाही झालं, तर मी दुःखी. अशी रजोगुणातली असतात. हां. आणि तमोगुणातल्या केलेल्या कर्माचे फळ मूर्खपणा तथा अज्ञान आहे. अं, आता रजोगुणवाल्यांना कसं ते फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागतं. हं. अ, आणि ते फळाशीच आनंद त्यांचा जोडलेला असतो. ह्या तमोगुणीवाल्यांना ना अज्ञानाशी जोडलेलं आहे त्यांनी स्वतःला. ते चित्र बघा त्या 3ऱ्या नंबरचं. ते आलेतच अशा रस्त्याला, की तिकडे पुढे मार्गच उपलब्ध नाहीये. म्हणजे ही लोकं पूर्णपणे अज्ञानात असतात. कशाचं काहीही त्यांना पडलेलं नसतं. त्यामुळे ते काही व्यसनं करतात किंवा जीवन पद्धती जगत असतात ना, त्याचं फळ हे मूर्खपणा आहे. ज्यामुळे काय होतं त्यांना खालच्या लोकांमध्ये जन्म मिळतो आणि नंतर पशु योनींमध्ये. म्हणजे मनुष्य शरीर पण मिळत नाही. ओके. हां, हां, घ्या माताजी. पुढची स्लाईड घ्या माताजी. हरे कृष्णा. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्णा. हां, सत्वगुण आहे ना, तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जात असतो. म्हणजे मगाशी म्हटलं तसं, की ती एक शांत डोकंच आपलं विचार करू शकतं, की आपण कोण आहोत, कुठून आलो. कारण दिसतं ना आपल्याला. आपण नसतो तर ह्या काय पृथ्वीच्या पसाऱ्यात काय ब्रह्मांडाच्या पसारा एवढा आहे, त्याच्यामध्ये काय फार फरक नाही पडणार. त्यामुळे जे सत्वगुण असतं ना, ते आपल्याला ज्ञानाकडे नेत असतं, की मी कोण आहे? मग आपण
अ, योग्य गुरूंच्या संपर्कात आलो, भक्तांच्या संपर्कात आलो, तर आपली प्रगती होत जाते. त्यामुळे सत्वगुण तुम्हाला ज्ञान देत असतं. हं. आणि त्यातल्या ज्या अभिरुची म्हणतो ना, छंद असतात, ते पण उच्च स्वरूपाचे असतात. ओके. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. नाही का माताजी? आहेत माताजी, पण आले आवाज आले. गेलाय वाटतं. हम्म. हा. नाही, ते मीटिंग मधून आउट झाले होते. हा, वाचलं माताजी तुम्ही हे? हो हो माताजी. वाचलं ना? हे बघा, हा मग सत्वगुणी मध्ये, सत्वगुणामध्ये जे स्थित असतात ना, ते क्रमाने क्रमाने आध्यात्मिक लोकांमध्ये जातात. थोडेसे स्वार्थी वगैरे नसतात, परमार्थाचा विचार करू शकतील वगैरे, आणि अशा वेळेस कृष्णांशी जोडले गेले तर ते भक्तीमध्ये शुद्ध भक्तीच्या स्तरावर जात असतात. त्यामुळे त्यांचा प्रवास हा ऊर्ध्व गतीने होत असतो. हा, ते वरच्या लोकांकडे, आध्यात्मिक लोकांकडे जात असतात. रजोगुणी मनुष्य असतो हा पृथ्वीवर, कारण रजोगुणी ही पृथ्वी आहे. आपल्यावरचे लोक आहेत हे आध्यात्मिक आहेत. पृथ्वी रजोगुणी आणि खालचे लोक आहेत हे तमोगुणातले आहेत. त्यामुळे जे रजोगुण स्वभावाचे आहेत ना, ते पृथ्वीवर पुन्हा पुन्हा येत राहतात. आणि जे तमोगुणात स्थित आहेत ना, त्यांचं हळूहळू नरक लोकामध्ये अधःपतन होत जातं. त्यांचे कर्मच असे असतात की त्यामुळे हळूहळू नरकापर्यंत जातात. ओके. आणि मग बऱ्याच काळासाठी तिथे अडकून पडतात. मग आत्म्याचं अधःपतन किती होतं बघा. हा हा म्हणून कृष्णाने नेहमी तमोगुणाला अज्ञान आणि अंधकार म्हटलेलं आहे. का तर आत्मा भगवंतांपासून दूर दूर अजून दूर नेत असतो आपण. हा, माताजी घ्या पुढे. हं. ही आपली ब्रह्मांड आहे बघा. हा, एक ब्रह्मांड. महाविष्णूंच्या शरीरातून ना करोडो, त्यांनी श्वास बाहेर सोडला की करोडो ब्रह्मांड पूर्ण शरीरातून बाहेर पडतात. श्वास आत घेतला की होती तशी आत जातात. तर त्यातलं एक ब्रह्मांड, एक ब्रह्मांड हे दाखवलंय. प्रत्येक असंच असतं. मग पुढे विस्तार काय होतो? गर्भोदकशाही विष्णू. मग त्यांच्या नाभीमधून कमळ येतं. त्या कमळाच्या जे देठ आहे त्याच्यामध्ये ही आपले 14 लोक असतात आणि वरती कमळामध्ये ब्रह्मा असतात. ते तपश्चर्या करतात. मग ते गर्भोदकशाही विष्णू त्यांना वेदांचं ज्ञान देतात, सगळं मटेरियल देतात आणि ह्या 14 लोकांची स्थापना करायला सांगतात. मग ते करतात आणि सगळं म्हणजे निर्मिती करतात. पण मग ते चेतना आणि जीवन देऊ शकत नाहीत. हा, मग परत एक विस्तार होतो क्षीरोदकशाही विष्णू, आणि ते चराचरामध्ये, अणुमध्ये चेतना रूपाने आणि सर्व सजीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने येतात आणि मग जीवन सुरू होतं. तर हे आपलं ब्रह्मांड आहे. ओके. मग ना ह्याची 7 आवरणं असतात. आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याला ह्यातनं बाहेर पडणं सोपं नाही. एक आवरण जेवढं आकाराचं आहे त्याच्या 10 पट मोठं पुढचं, त्याच्या 10 पट मोठं पुढचं, असे 7 आवरणं असतात. हं. आणि इथलं ना हे देवी जगत आहे, हे देवी धाम आहे. इथल्या हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण आहेत? ह्याला तुम्ही एखादा जेल म्हटलं तर जेलर माता भवानी, दुर्गा माता, आपल्या पार्वती देवी आहेत. हा, किंवा मग एखादा दुर्ग, किल्ला समजलात हे ब्रह्मांड, जर हा किल्ला कुणाच्या कंट्रोलमध्ये आहे तर पार्वती मातेच्या. हा, माता भवानी त्या दिसतायत का तुम्हाला तिथे सिंहावर बसलेल्या? सांगा.
दिसतायत काय प्रत्येकाला? हातात त्रिशूल घेऊन सिंहावर बसल्यात बघा. दुर्गा माता हो दिसतंय दिसतंय. होय होय समोरच आहेत. दिसतंय. तर हे देवी धाम आहे. ह्या त्या इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहेत. मग ना त्या आत्म्याला एकट्याला हा प्रवास फार म्हणजे अशक्य आहे. भगवंतांकडे जायचं तर भगवंत थोडे लांब आहेत गोलोक धामामध्ये. त्यासाठी आधी ब्रह्मांडातून बाहेर पडायला लागणार. तर ना तिथे एक नाम दोरी दिसते का? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशी लिहिलेली एक दोरी दिसते का तुम्हाला? ती बाहेर गेली आहे बघा, ब्रह्मांडाच्या पण बाहेर जाताना दिसलीये. तर ह्या ज्या अ, माता भवानी आहेत ना, ह्या चेक करतात की जेव्हा ह्या आत्म्याने म्हणजे शरीरात असताना काय केलंय. हा, मग त्या पाहतात आणि मग त्याप्रमाणे आपल्याला त्रिविध ताप देऊन परत इकडे ढकलत असतात. जर का तुम्ही भक्ती केली असेल, हं, तर मात्र ही जी आपले नाम आपण घेतो आणि भक्तीमध्ये केलेली कुठलीही छोटी-छोटी कार्य, आता तुम्हाला अगदी म्हटलं ना, तुम्ही उन्हाळा सुरू आहे म्हणून ह्या पृथ्वी पण आपली आई आहे. मग हे प्राण्यांवर करुणा म्हणून छोटी पाण्याची भांडी भरून ठेवा. कधीतरी आजूबाजूच्या पशुपक्ष्यांना तांदूळ किंवा साखर वगैरे टाकतात. इतक्या छोट्या गोष्टींपासून पण सगळं तिथे चेक केलं जातं, की तुम्ही काय केलंय भगवंतांची सेवा म्हणून. आणि जर का तशी काही भक्तीमध्ये जर का काय केलं असेल, तर मात्र त्या ज्या त्रिशूल घेतलेल्या आहेत त्या आपल्या आई आहेत. हां, त्या आपल्या आईसारख्या तुम्हाला अलगद पुढं भगवंतांकडे सोडणार. हां, तो एक चेक पॉइंट आहे तिथं. जर का भक्तीमध्ये कर्म केली असतील, तर आत्मा तिथून व्यवस्थित त्या पुढे सोडतात. आपल्या घरी जिकडनं आपण आलोय. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे हा जो छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, म्हटलेलं ना तुम्हाला भक्ती आपल्याबरोबर पुढे येत असते ती अशी. हां. हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. हरे कृष्ण. मग आता ना थोडंसं आपण हे अध्याय पाहिलं, की आपल्याला दिसतं, की आपण जी कर्म करतो ना, ही माया आपला प्रभाव टाकत असते आणि सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या प्रभावाखाली आपण हे करत असतो. हां, की जेव्हा हे ज्ञान आपण थोडंसं मिळवू, शास्त्र वाचू, की कशी ती आपल्याला कंट्रोल करते, की कसं तिच्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्य वागत असतो. हां, तर कृष्ण म्हणतात, की जे हे पाहू शकतो ना, की दुसरा कोण करता नाहीये. हे गुण म्हणजे ही भौतिक माया म्हणतो ना, माया आपल्याला अशी नाचवत असते. तर भगवंत म्हणतायत, की तुम्ही त्या मायेला पार करून माझ्याकडे येऊ शकता. म्हणजे जर का तुम्हाला ह्या मायेविषयी कळलं, तर मायापती कोण आहेत? भगवंत आहेत. ती माया भगवंतांच्या कंट्रोलमध्ये आहे. जर का कृष्णांशी हे ज्ञान मिळवलात, कृष्णांशी जोडून घेतलात, तर मग माया आपल्यावर प्रभाव टाकत नाही आणि आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. ह्याच्या पण आधी एका अध्यायामध्ये आपण एक स्लाईड बघितली होती बघा, की ही मम माया दुरत्तया, की माझी माया आहे ना, ही खूप अवघड आहे एकट्याने क्रॉस करणं. दुरत्तया म्हणजे दुष्कर आहे. मी तुम्हाला एक समुद्रात बुडणाऱ्या माणसाचं म्हणजे पोहता येणाऱ्या माणसाचं उदाहरण दिलेलं आहे, की एकट्याने होणार नाही. ती स्लाईड होती बघा, समुद्रात एक माणूस होता तसा पोहत. तर आपले हात जर का आपण कृष्णांच्या हाती दिलं ना, तर ही माया आपण अगदी सहज पार करू शकतो. हं. माताजी पुढची स्लाईड घ्या. पण कृष्णांच्या सोबतीशिवाय ही माया तुम्हाला कशात कशी गुंतवेल काही सांगता येत नाही. हरे कृष्णा. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्णा. जेव्हा मग आपण ना सत्व रजमधून शुद्ध सत्व गुण सॉरी रज आणि तम मधून सत्व गुणात येतो आणि भगवंताशी जोडलं जाऊन शुद्ध सत्व गुणात जेव्हा स्थित होतो ना, तेव्हा मग ही माया आपल्यावर प्रभाव टाकत नाही. हां, आणि कृष्ण म्हणतायत, की जरी तुम्ही पृथ्वीवरच असाल, ह्याच भौतिक जगात सुद्धा तुम्ही अमृताचा उपभोग म्हणजे भगवंतांचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल आणि त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकाल.
भगवंतांच्या सहवासाचा. ओके. पण त्यासाठी तुम्हाला आधी शुद्ध सत्वगुणात यायला लागणार, भगवंतांशी जोडून घ्यावं लागणार. ओके. हा माताजी घ्या पुढे. आणि त्यासाठी गरजेचं आहे आपण आधी सत्वगुणामध्ये येणं, मग शुद्ध सत्वगुण. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांची ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसे जातो? हरे कृष्ण. आता ना अर्जुन विचारतोय बघा, की मान्य आहे कृष्णा, की हे आपण एकतर सत्व, रज किंवा तम ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो. पण असा कोण आहे जो गुणातीत आहे, म्हणजे शुद्ध सत्व गुणात आहे, किंवा ह्या गुणांच्या पलीकडे म्हणजे काय, शुद्ध सत्व गुणात आहे. मग त्याची लक्षणं काय असतात, तो काय आचरण करतो, आणि मुख्य म्हणजे हा त्या 3 गुणांच्या पलीकडे जातो कसा, ते आता बघूया काय सांगितलं. वाचा माताजी. पुढे पुढे घ्या. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती, मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चय राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, तो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान, अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो, आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण. तर ह्यासाठी ना तुम्ही जरा संतांची चरित्र लक्षात घ्या. संत जे असतात ना ते शुद्ध सत्वगुणात स्थित असतात. त्यांच्यामध्ये हे गुण दिसणार आपल्याला. किंवा जे प्रगत भक्त असतात, शुद्ध भक्त, त्यांनी कसं असतं, आणि ह्याचं जे स्पष्टीकरण प्रभुपाद स्वामींनी दिलेलं आहे ना ते वाचा, तुम्हाला आणि डिटेल कळेल. की हे प्रकाश, आसक्ती, मोह ह्याच्याविषयी ना त्यांच्या रिॲक्शन थांबलेल्या असतात. ते असतानाही त्यांना काही फरक पडत नाही, आणि ते नसलं तरी ते म्हणजे त्रास करून घेत नाहीत. म्हणजे भर इंद्रिय विषयांमध्ये असले तरी त्यामध्ये गुरफटत नाहीत, आणि त्याच्यापासून लांब असले तरी इंद्रिय विषयांमध्ये त्यांना काही रस नसतो. त्यामुळे तेव्हाही ते स्थिरच असतात. ते त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचल आणि निश्चल राहतात. म्हणजे ते कृष्णांशी जोडलेले असतात, स्थिर असतात. केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतात. जे आत्मस्थित आहेत, सुख दुःखाला सारखे मानतात. म्हणजे आत्मस्थित म्हणजे काय, त्यांना आत्म्याला परमात्म्याशी जोडलेलं असतं. ते आपले खरे आई वडील, आता बीजप्रदाता पिता, जे काय सगळं कोण आहे ते कृष्ण आहे, त्यांनी जाणलेलं आहे. त्यामुळे सुख दुःख ही येऊन जाऊन असणार आहेत. कृष्णाने दुसऱ्याच अध्यायात सांगितलंय, हे त्यांनी मानलेलं असतं की ह्या बाह्य परिस्थिती आहेत, थोड्याफार फरकाने त्या चेंज होत असतात, पण त्यामध्ये ते स्थिर असतात. असं माती, दगड, सोन्याकडे समदृष्टीने पाहतात. ती समानता त्यांच्यामध्ये आलेली असते. इंद्रिय सुखांच्या मागे धावणं थांबलेलं असतं. कसं असतं ना, मी मगाशी म्हटलं तसं, ज्यांनी उच्च प्रतीचा आनंद घेतलेला असतो ना, त्यांना मग अशा आनंदामध्ये इंद्रिय धावत नाहीत. कसं आहे, ऋषिकेश हे कृष्णांचं एक नाव आहे. म्हणजे काय, इंद्रियांचे स्वामी. मग आपली सगळी इंद्रिय जर का आपण भगवंतांच्या सेवेत जोडून घेतली ना, तर तिथे तो खरा आनंद प्राप्त झाला, किंवा बाकीचे आनंद मिळाले काय नाही मिळाले काय, ते स्थिर असतात. प्रिय अप्रिय व्यक्ती याच्याबद्दल समभाव असतो. जो म्हणजे ना, माझा मित्र आहे तर तो चांगला, तो दुसरा माझा मित्र नाही त्याच्याबद्दल वाईट बडबडा, असं नाही. सगळ्यांविषयी प्रेमच असतं त्यांना. धीर, कोणी म्हणजे धीर आहेत, जरी स्तुती केली, निंदा केली, मान दिला, मान नाही दिला तरी ठीक आहेत, सम असतात. त्यांना त्याने काही फरक नाही पडत. मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक असते. म्हणजे समजा एक गरज आहे मदतीची, आणि ऑफिसमध्ये एखाद्याकडे त्याने थोडे पैसे मागितले. मग तो मित्र म्हणाला की नाही, माझी सध्याकडे नाहीयेत माझ्याकडे, मी देऊ शकत नाही, आणि दुसऱ्याने एकाने दिली, गरज काढली.
तुम्ही परत पण दिले त्यांचे नंतर. पण माणूस कसा असतो ना, तेव्हा त्याने मला दिलं नाही, हे पुढचे कित्येक वर्ष लक्षात ठेवतो. तर शेवटी कलियुग आहे. प्रत्येकाच्या जीवनात ओढाताण आहे, कलह आहे, नाही देऊ शकला. मग जे भक्त असतात ना, ते ज्याने मदत केली त्याच्याविषयी पण ऋणीच असतात आणि नाही केली त्याच्याविषयी पण समजून घेऊन, की बाबा नाही करू शकला, त्याचे काहीतरी प्रॉब्लेम असतील, असे ऋणीच असतात. हं. शत्रू आणि मित्र यांच्याशी सम असतात ते. ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केलाय त्याला गुणातीत म्हटलं जातं. म्हणजे ना त्यांनी सर्व प्रकारे भगवंतांशी स्वतःला जोडून घेतलेलं असतं. हं. तर अशा लोकांना म्हणायचं की ते गुणातीत, शुद्ध सत्व गुणात स्थित आहेत. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. माञ्चयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तर पर उन्नत होतो. हरे कृष्णा. आता आपल्याला गुणांच्या पलीकडे जायचंय. त्रिगुणातीत कसं व्हायचंय? तर कृष्ण काय सांगतायत बघा, त्रिगुणातीत होण्यासाठी ना, तुम्हाला बाह्य परिस्थिती कशीही असू दे, तुम्ही पूर्णपणे भक्तीमध्ये जोडलेले असतात. कृष्णांशी जोडलेले असतात. एकदा कृष्णांशी जोडले गेला ना, ही माया आपल्यावर प्रभाव नाही टाकत. एकतर आपण कृष्णांचे होऊ शकतो, नाहीतर मायेचे होऊ शकतो. एका वेळेस दोघांचे नसतो आपण. जो कृष्णाचा आहे त्याच्यावर माया प्रभाव टाकत नाही. आणि जो मायेचा आहे तो कृष्णांचा होऊ शकत नाही. हां, तर एकतर मायेचे बनाल नाहीतर कृष्णाचे बनाल. मग जे कृष्णांशी जोडले जातात, जे एकनिष्ठ म्हणते हां, इथे जरा शुद्ध भक्तांची चरित्र आठवा. आपली तर काय अजून नुकती सुरुवात आहे, पण ऐकण्याने पण छान फरक पडतो. तर जे शुद्ध भक्त असतात, ज्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये भगवंतांशी स्वतःला अ, जोडून घेतलेलं असतं ना, ते गुणातीत होवे ते ते मायेच्या पलीकडे गेलेले असतात आणि ते ब्रह्मस्तरापर्यंत म्हणजे भगवंतांना प्राप्त करू शकतात. हां, माताजी घ्या. त्यासाठी ना यु अनन्य भक्तीची गरज हवी आपल्याला. ओके. भगवंत आणि भक्ती म्हणजे काय? भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. तर हर एक अंगाने आपण कृष्णांशी जोडून घ्यायला पाहिजे. हां, वाचा माताजी. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अवयव आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचे आधार मी आहे. हरे कृष्णा. आता ना जे ध्यान करतात बघा, एका प्रकाशावर ध्यान करत असतात. हां, हे जे ध्यान धारणा करणारे असतात ना, भगवंतांचे आपण भगवत साक्षात्काराचे 3 टप्पे पाहिले. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे 3. हं. मग जे ब्रह्मज्योतीचाच म्हणजे ध्यान धारणेमध्ये प्रकाशावर वगैरे कॉन्सन्ट्रेशन करत असतात. ती ह्या ब्रह्मज्योतीच्याच पर्यंत पोहोचतात. हां, तेवढंच त्यांचं. अ, ती भगवंतांच्या परमात्मा किंवा भगवान रूपाला जाणू शकत नाही. ते प्रेमाचं आदान-प्रदान होत नाही, जे आता शुद्ध भक्तांचं बघितलं. हां, ते ह्या ज्योतीमध्येच स्वतःला सामावून टाकतात. पण आहे ना, कृष्ण इथे काय सांगतायत बघा, हा जो ब्रह्मज्योत आहे, हा जो प्रकाश आहे, हा भगवंतांच्या गोलोक धामाचा आहे. त्याचा आधार मी आहे, म्हणजे त्यांच्यापासून आलेला हा प्रकाश आहे. ओके. अ, म्हणजे त्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे, की ते अचानक कुठून आलेलं नाहीये. सगळी ती पण माया आहे, निराकार आहे, असं नाही. तर हे लक्षात ठेवा. तुम्ही भलेही ध्यान त्याच्यावर करा. पण एकतर तिथे तुम्हाला भगवंताशी प्रेमाचं आदान-प्रदान करता येत नाही. हां, ते सगळं एकट्यावर तुमच्यावर अवलंबून असणार. तुम्ही किती प्रगती करतात. आणि दुसरी गोष्ट, की त्या ब्रह्मज्योतीचा आधार पण भगवंत आहे. त्यांच्या गोलोक धामाचा तो प्रकाश आहे. हं. हां. हां, माताजी पुढची.
तर आपण हा आजचा अध्याय पाहिला, ज्या अध्यायामुळे ना आपल्याला ही माया कशी व्यापून टाकते, आपलं सगळं कंट्रोल करत असते, तिथे बघितलं. आणि आता येणाऱ्या पण श्लोकांमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे, की हे 3 गुण आपल्याला ना आपल्या सगळ्यावर प्रभाव टाकतात. हां, पाहणारच आहोत आपण. त्यामुळे हे बघितलं, की ह्या 3 गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो. मग त्या गुणांच्या प्रभावाखाली व्यक्ती कशी वागते, त्या गुणांमध्ये मृत्यू झाला तर पुढे आपण कुठं जातो. हां, आणि मग अर्जुनाने विचारल्यावर आपण ह्या गुणांच्या पलीकडे गेलेल्यांची लक्षणं बघितली आणि गुणांच्या पलीकडे कसं जायचं. यो मी व्याभिचारेन भक्ती म्हणजे की तुम्हाला अनन्य भक्ती करायला हवी. जो कृष्णांची बाह्य परिस्थिती कशीही असू दे, आतून घट्टपणे भगवंतांशी जोडलेला असतो ना, मग ही माया त्याच्यावर प्रभाव टाकत नाही. तो गुणातीत झालेला असतो. हं. हां, हां. मग आता झाला आजचा असू दे हे, पण झालाय आपला आजचा अध्याय. हरे कृष्ण. हां, रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल माताजी. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. समजला का पहा अध्याय? हां, सत्व, रज आणि तम असे हे 3 गुण आहेत. नावं लक्षात ठेवा.